नो मिस्टर शाह, दिस इज इम्पॉसिबल. हे बघा, देव टूर जर का ही टूर मॅनेज करत असेल, तुम्हाला चांगल्यातलं चांगलं जर डील देत असेल, तुमचा प्रॉब्लेम काय? नाही, मला असं वाटतं तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा. येस ऑफकोर्स. या काय नवरे? सर, टूर पॅकेजेसचे नवीन ब्रोशरचे सॅम्पल्स आलेले आहेत. जरा नजरे घालून घातले तर बरं होईल. नाही, लगेच प्रिंटिंगला देता येईल. अहो नवरे, काय चाललंय हे? तुम्ही सिनियर आहात ना, मग तुम्ही कधीतरी डिसिजन घ्या ना. तो फोन आधी बंद करा. तो फोन आधी बंद करा. हो. कामाच्या मध्ये मध्ये मला फोन आलेला अजिबात सहन होत नाही. सॉरी सर. काय सॉरी काय? सॉरी काय? एक तर तो फोन आणू नका, किंवा आणला तर स्विच ऑफ करून आणा. माझ्याशी बोलली नाहीस तर अख्खा दिवस असाच गप्पा मारत राहील. सॉरी. आदिती, काय ग? कुणाचे येतात सारखे सारखे मेसेजेस? कामाचे मेसेजेस आहेत. जय सुद्धा बराच कामात दिसतोय. काय जय? सॉरी म्हटलं ना, आता अजून किती ताणणार आहेस? तो मोबाईल बंद करा आधी. अगं बाई, सगळे नियम धाब्यावर बसवतायत. आजपासून ऑफिसमध्ये मोबाईल बंद. मला कामाच्या मध्ये मध्ये मोबाईल चालणार नाही. यापुढे ऑफिसमध्ये कोणाकडेही मला मोबाईल दिसता कामा नये. तो येताना तुम्ही लॉकर मध्ये ठेवा किंवा तुमच्या पर्स मध्ये. तोही स्विच ऑफ करून. आणि एवढ्या सूचना देऊनही जर कोणी मोबाईलवर बोलण्याचा वाह्यातपणा करत असेल तर मी मोबाईल जप्त करेन. नवरे, ही कुठली भाषा आहे? कोण होता मी? शाळेत होत का? धमक्या कसल्या देता प्रत्येक वेळेला? जरा नीट प्रेमाने सांगून बघा ना एखादी गोष्ट. आम्ही करू कदाचित. आणि मोबाईल बंद म्हणजे काय? सारिका मॅडम, हा नियम आहे. आणि एखाद्या क्लायंटचा फोन येणार असेल तर? ऑफिसने तुम्हाला डेस्कवर फोन दिलेत, त्या फोनवर क्लायंटला फोन करायला सांगा ना. अहो नवरे, पण असं कसं म्हणता तुम्ही? फोन बंद करून कसं चालेल? माझी आई बिचारी एकटी असते घरी. काही अर्जंट मध्ये बोलायचं झालं तर काय करायचं तिने? आणि माझ्या मुलांचं काय? त्यांना म्हणावं ऑफिसच्या नंबरवर फोन करत जा, तेही अर्जंट असेल तरच. एका माणसाच्या चुकीमुळे सगळ्यांना भोगायला लागतं. नाही तर काय? हा वहिनी, बोला. अगं, त्या दिवशी तुम्ही घरी आलात आणि बायपास बद्दल बोलून गेलात. हा, त्याच्यानंतर फोन नाही, काहीच नाही. म्हणजे अण्णा विचारत असतात ना ग, काय झालं, कधी होणार आहे बायपास, कुठपर्यंत आली आहे तयारी? हो वहिनी, आम्हाला डेट कळली की आम्ही तुम्हाला कळवतो. हो हो, कळव. हा, मी काय म्हणते, म्हणजे बायपास साठी तुम्ही पैसे गोळा करायला लागला असाल नाही?
म्हणजे आता आता कसं ना ग, तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये असता आणि त्या घरामध्ये म्हणजे असतात ते केतकर काका काकू, पण ते कसे ना ग म्हातारी माणसं आहे हा. तर एवढे तुमचे पैसे त्या घरात असे ठेवायचे म्हणजे ते पैसे तुम्ही विरारला आणून ठेवलेत तर? वहिनी मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करू, मला एक अर्जंट काम आहे. पटलं नाहीये वाटतं माझं बोलणं. नाही नाही तसं नाही आहे. ठीक आहे, नाही मला काळजी वाटली ना म्हणून मी तुला सांगितलं. बरं मग काय ते कळव हा, बायपासचं ठरलं की. हो चल आता ठेवते मी फोन. जय ऐक ना आता. एक्सक्यूज मी, तुम्ही माझ्याशी बोलताय का? जय प्लीज मला काही बोलायचं नाही. जय तू का चिडतो? जय नाही, जयराम. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय आदिती मॅडम, कालपासून तुम्ही आबोला धरलाय, मी नाही. म्हणजे मी कितीही वेळा सॉरी म्हटलो तरी सुद्धा तुम्हाला त्याचा काही फरक पडलेला नाहीये. त्यामुळे आता जोपर्यंत तुम्ही स्वतःहून आय लव्ह यू जय असं म्हणत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी बोलणार नाही. जय हा, आणि आता 3 वाजतात, 4 वाजेपर्यंत डेडलाईन आहे तुम्हाला. जर 4 वाजेपर्यंत तुम्ही मला आय लव्ह यू नाही म्हणालात तर मी सगळ्यांसमोर तुमची कारणासकट माफी मागेन. जय जय असं काय करतोयस? अरे पूर्वजांनी म्हटलेलंच आहे, जशास तसे. जय मी सगळ्यांसमोर येऊन तुला. आदिती मॅडम, तुमच्यासाठी एक सूट. तुम्ही SMS चा पर्याय वापरू शकता. जय आई, अरे देवा, मस्करीची कुस्करी झाली. आता हा सुद्धा हट्टाला पेटणार. हा वैतागलाय म्हणजे खरंच हा काहीही करू शकतो. काय करावं? चल ठीक आहे, करते त्याला मेसेज. आई मोबाईल द्या. नवरे काका, ऍक्च्युली मी एक मेसेज करत होते. तुम्ही नियमांचं उल्लंघन केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला पनिशमेंटही होणारच. सरांनी तुमचं कितीही कौतुक केलेलं असलं तरी नियम मोडलेले त्यांना आवडत नाहीत, हे लक्षात असू द्या. हो काका, पण मी एक अर्जंट मेसेज करत होते बस. मोबाईल द्या. काका प्लीज. आता हा मोबाईल तुम्हाला संध्याकाळीच मिळेल. अहो काका प्लीज, मला एक अर्जंट SMS करायचा आहे. मोबाईल वापरावर बंदी असून सुद्धा मोबाईल वापरतायत म्हणून जप्त केलाय मोबाईल. काका आणि आदिती मॅडम, तुम्ही कदमांना विचारा, मी नियमांच्या बाबतीत किती काटेकोर असतो ते. हो हो, कामापेक्षा जास्त. हा, हे बघा, तुम्ही या ऑफिस मधले सिनियर आहात, जरा समजावा आपल्या ज्युनियर्सना. नवरे काका बापरे, आज नवरे म्हणजे अडून बसलेत. काय काय प्रॉब्लेम काय तुझा? काका जय माझ्यावर खूप चिडलाय. तो मला म्हणाला की 4 वाजायच्या आत जर मी त्याला आय लव्ह यू चा मेसेज नाही केला तर तो माझ्याशी कधीच बोलणार नाही. काय? हो ना, आणि माझा फोन नवरे काकांनी जप्त केलाय. आता कसा करू मी त्याला मेसेज? तू काळजी करू नकोस, मी बघतो ना काय करायचं ते. अरे काय मुलगा आहे का कोण आहे हा? स्वतःच्या लग्नाचा वाढदिवस विसरतो. अरे ज्या घटनेमुळे आयुष्यात एवढी उलथापालट होते, जी घटना म्हणजे त्याने अशी सुवर्णाक्षराने लिहून ठेवली पाहिजे, हा विसरतो. विसरतो आणि अट्टी कसल्या घालतो. याला आय लव्ह यू लिहायचं.
स्वागतम सर. कळलं. काय लागले? नाही नाही नाही, काय 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 मोबाईल? हां मग नाही ऍक्च्युली मला काय करायचं नव्हतं. आपले एवढं काय घाबरू नका हो. मी नाही सांगणार नवऱ्यांना. सांगू नका. पण हे लपून ठेवा. हो येतील ते. आय लव YOU. अरविंद, काय चाललंय का? सगळे जण धक्का काय देतात मला? ईशा काय? अहो मी तुम्हाला बाहेर शोधत होते. का? तुम्ही ते चेक नंबर आणि डिटेल्स मागवले होते ना, त्या द्यायला आले होते. हे घ्या. आणि काय तुम्ही इथं काय करताय? फोन कशा? हे नवऱ्याने पाहिलं तर ओरडतील. मला माहिती आहे. मी फक्त मेसेज पाठवत होतो. कसला? आय लव्ह यू. तुम्ही हे हसून अरे मी मेसेज टाकून हे केलं. अरे काय बोलायचं यार. जयराम, ही सरांनी दिलेली फाईल, त्यात कॉन्टॅक्ट आहेत. जय, ऐक ना प्लीज, बोल ना. अदिती मॅडम, ही फाईल. जय, तुलाही माहितीये या फाईल बद्दल बोलायला मी नाही आले. जय प्लीज बोल ना रे. असं काय करतोस तू? 4 वाजायला आले. नाही काम होत नाहीये, मग कसं बोल? ऍक्च्युली जयराम, काय ना की तेच सांगायला आले तुला. माझा फोन सॉरी. मी जुई, काय? मला जरा मदत करशील का? अरे मग त्यात विचारायचं काय? हां, 1 मिनिट. एक्सक्यूज मी अदिती मॅडम. जयराम, जरा आणि मला आपल्या बुकिंगची फाईल पण. नंदिनी ऐक, अगं मोबाईलवर काय बघते? आत ठेवा दी. अगं काही नाही, सहजच कोणाचा मेसेज आला का चेक करत होते. जय, तुला मेसेज आलाय. अरविंद काकांचा आहे. हा, डिफरन्सेसची अमाऊंट पाठवली असेल त्याच प्रोजेक्ट संदर्भात. चेक कर. हो. आय लव्ह यू जय. जुई, जुई, अरविंद काकांनी मेसेज केलाय जयला. कदमांनी असा मेसेज केलाय? वेंदळेच जरासे.
काय बघता का माझ्याकडे? असा काय मेसेज पाठवलात तुम्ही जयला? खाल्ली माती हा म्हणजे मला हा मेसेज करायचा नव्हता, म्हणजे तसा करायचा होता पण तो चुकून. हा म्हणजे चुकूनच पाठवलं मी त्याला. कोणाला पाठवायचा होता मेसेज? आय लव्ह यू जय. हा मेसेज कोणाला पाठवायचा होता? म्हणजे पाठवायचा नव्हता तसा, म्हणजे पाठवायचा होता काय, म्हणजे एकाला कोणाला तरी पाठवायचा होता, तो भलत्यालाच गेला आणि तो भलता नेमका जय झाला भलता. काका काका मी काय म्हणते, मी तसं त्याला पाठवायचा नव्हता पण आता ठीक आहे. अरे पाठवलं ना, आता मग आता काय करू, काय करू का गेलं. काय गडबड चालली? काही नाही नवरे, तो जयरामला मेसेज मेसेज आला? फोन द्या, तो आता जप्त होणार. पण नवरे काका त्याला मेसेज आलाय, त्याने नाही केलाय. केला तर फोन काढून घ्या ना. मेसेज इथल्या कुणाचा आहे की बाहेरच्याचा? क्लायंटचा मेसेज आहे, क्लायंटचा. बर, बघा 6 पर्यंत मोबाईल बंद राहतील. चालेल सर. तुम्ही मला तुमच्या सगळ्या बँकिंगच्या डिटेल्स मेल करा. आमच्या कन्सर्न डिपार्टमेंटचे जे हेड आहेत त्यांच्याशी मी बोलतो. हा, तुम्हाला फीडबॅक पण येईल मेलवरच. थँक्यू. काका, माझं आत्ता एका क्लायंटशी बोलणं झालंय, ते तुम्हाला मेल फॉरवर्ड करतील, तो जरा चेक करा ना. एक्झॅक्ट किती वाजलेत काका आता? आता 4. किती? 4. आय एम सॉरी आदित्य मॅडम. एवढी महत्वाची गोष्ट मी विसरायला नको होती. तुम्ही मला माफ कराल ना? ही खूप महत्वाची तारीख विसरलो. म्हणजे अगदी कालपर्यंत मला ही तारीख लक्षात होती. माझं मलाच नवल वाटतंय की मी ही तारीख विसरूच कशी शकतो. पण आय एम सॉरी. मला कळतंय तुम्हाला या गोष्टीचा खूप मनस्ताप झालाय, त्रास झालाय. पण त्यासाठी तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार. अदिती मॅडम. जय, काय चाललंय काय हे सगळं? माफी काय मागतोयस तिची अशी? एवढं काय झालंय? कुठली तारीख विसरलायस? हा अदिती, प्लीज माफ कर ना जयला. मला माहितीये तू मुद्दाम असं काहीच करणार नाही, आणि चूक झाली असेल तर प्लीज विसरून जा ना. जुई, तुला माहितीये हे काय चाललंय? नाही, मग मला एवढंच माहितीये की जय असं मुद्दाम काहीच करणार नाही. हो, मला पण खात्री आहे.
जय कधीच चुकीचं वागू शकणार नाही. हो हो, जय चुकीचा वागणार नाही, तो मुद्दाम असं काहीच करणार नाही, सगळं ठीक आहे. पण झालंय काय नेमकं? जय तू सांग, तू का माफी मागतोयस? सांग. अगं झालं असेल काहीतरी. ऑब्विसली मुद्दा एवढाच आहे की तो जाहीरपणे माफी मागतोय ना अदितीची. मग आपल्याला कळायला नको नेमकं काय झालंय. अहो हे पण बरोबर आहे रजनी तुझं.